दोन्ही उमेदवारांना प्रचंड भरघोस मतानं विजयी करा व समोर सेवा करण्याची संधी द्या. काही गाड्या काही पटपटी वारा बदललं हवा बदलली आल्या बाबांनो आधी 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 तुकारी आली वाजत आली तुकारी आली तुकारी वाजवणारा माणूस या तुकारी वाजवणारा माणसाच्या समोरचं मदत जाणो प्रचंड मतानं विजयी करा व समोर सेवा करण्याची धन्यवाद. काय टेन्शन घेऊ नका. सन्माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ पाटील सोलापूर जिल्ह्याचे धुळकर तालुक्याचे लाडके मनोहर भाऊ डोंगरे राष्ट्रवादीचे पैलवानला शिकवायचं नाही. कुठला डाव टाकायचा पैलवानला डाव येतोय केव्हा कुठला डाव टाकायला सांगता येत नाही. असे असलेले हुशार सर्व पक्षांना सर्वांना मिळून मिसळून देणार असं लोकप्रिय उमेदवार सर्जेराव नाना निळे आणि तसेच पंचायत समिती सय्यद वरवडे बाळासाहेब भाऊ गायकवाड यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. या दोन्ही तुतारी समोर समर्थन नामो दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा. काही गरजे काही गरजे काही गरजे फक्त तुतारीची गरजे. एकच चर्चा तिकडे जावा तिकडे एक दुकानात जावा तुतारी गिरणीत जावा. महाराष्ट्रावर दुःखाचं डोंगर कोसळलं. महाराष्ट्रातला ग्रामीण भागातली ज्यांना जाण होती असे असणारे नेते अजितदादा यांचं दुःखद निधन झाले. तरी देखील हे निवडणूक 2 दिवस पुढे गेलेली आहे. पोखरापूर जिल्हा परिषद गटातून आज या ठिकाणी नारळ फोडण्यात आलेला आहे.
आणि पोखरापूर जिल्हा परिषद गटातून आमचे उमेदवार निळे पैलवान, पोखरापूर पंचायत समितीचे उमेदवार समाधान खंदारे व आज या सय्यद रोडे गावामध्ये जे नारळ फोडण्यात आला त्या सय्यद रोडे पंचायत समितीचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड अशा तिन्ही उमेदवारांना पोखरापूर गटातील सर्व मतदारांनी निवडून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आव्हान करीत आहे. कारण मागील 40 वर्षामध्ये आमदार त्यांच्या हातामध्ये, अनगरकरांच्या हातामध्ये आमदार होता. इथली पंचायत समिती त्यांच्या ताब्यामध्ये होती, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये होती, इथलं राज्य सरकार त्यांच्या विचाराचं होतं, केंद्रातलं सरकार त्यांच्या विचाराचं होतं, खासदार त्यांचा होता. तरी देखील या मोहोळ तालुक्यातल्या या पोखरापूर जिल्हा परिषदेतल्या समस्या जशाच्या तशा आहेत. तुम्ही जाऊन बघा, वाड्या वस्त्यावर जाऊन बघा, रस्त्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, DPची समस्या आहे, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची समस्या आहे. अशा अनेक समस्या मागील 40 वर्षामध्ये त्यांना का सोडवता आले नाहीत, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या माध्यमातून त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना विचारत आहे. आता तर तुमच्याकडे आमदार बी नाही, तुमचं सरकार देखील तुमच्या विचाराचं या ठिकाणी आत्ताच तुमचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, पण त्या ठिकाणी तुमचं फक्त बिस्त पालकमंत्र्यावर आहे, राज्य सरकारमध्ये तुमच्या या ठिकाणी विचाराचं कुणीच नाही. त्यामुळं आज तुमच्या हातामध्ये इथली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता दिली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. याच्या आधी तुमच्या हातामध्ये सत्ता मागील 30 वर्षापासून सभापती तुमचा होता, उपसभापती तुमचा होता, एवन त्या ठिकाणी विरोधकाचा एखादा सदस्य या ठिकाणी पंचायत समितीमध्ये असायचा. तरी देखील तुम्हाला या वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटाच्या, वेगवेगळ्या पंचायत समितीच्या गटाच्या या ठिकाणी प्रश्न सोडवणूक करता आली नाही. आज तर तुमच्या हातामध्ये काय नाही, तुम्ही फक्त अनगरपुरते या ठिकाणी राहिलेले आहेत. आमदार तुमचा नाही, मोहोळची नगरपालिका तुमची नाही, या ठिकाणी आता पंचायत समिती, जिल्हा परिषद देखील. आज या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं मन बनवलेलं आहे की अनगरकरांच्या विरोधामध्ये मतदान करायचं आणि या ठिकाणी त्यांच्या विरोधातल्या जिल्हा परिषदचा उमेदवार असेल, पंचायत समितीचा उमेदवार असेल, त्यांना या ठिकाणी निवडून देण्याची या ठिकाणी मनामध्ये खुणगाट सर्व मतदारांनी या ठिकाणी बांधलेले आहे. आणि हे परिवर्तन अटळ आहे. 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, 32,000 मतांनी त्यांचा पराभव या ठिकाणी करण्यात आला. 2025ला मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यांचा नगरपालिकेमध्ये पराभव करण्यात आला. आणि आता या 2026ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक होत आहे. या पंचायत समिती, जिल्हा परिषदल्या गणातल्या लोकांनी या ठिकाणी त्यांचा पराभव करण्याचं निश्चित केलेलं आहे. 2026ला देखील त्यांचा पराभव होणार आहे. आणि या मोहोळ तालुक्यामध्ये जे दडपशाही होती, जी दादागिरी होती, या मोहोळ शहरातली एकाधिकारीशाही होती, ते मोडून काढण्याचं या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे, अनगरकरांचा पराभव होणार आहे. एक प्रचार दौरा करत असताना प्रचाराला मोठे सभा होणार होते, काय प्रचार दौरा करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये सभा होणार आहेत. अजितदादांना श्रद्धांजली वाहून त्या ठिकाणी सभा या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. आणि अनगरकरांनी जे या 40 वर्षामध्ये या तालुक्याची अडवणूक केली, फक्त आपल्या अनगरचाच विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली, पण अनगर गावाचा देखील या ठिकाणी विकास झालेला नाही. माझ्यासारखा जर नेता त्या अनगर गावाचा नेता असला असता तर महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात पहिल्या नंबरचं गाव त्या ठिकाणी केलं असतं. कारण सगळी एक हाती सत्ता असताना देखील तुमच्या गावाचा तुम्ही विकास करू शकला नाही, तर तुम्ही आमच्या भागाचा काय विकास करू शकणार आहे. अशा प्रकारचं मन इथल्या सर्व जनतेने बनवलेलं आहे आणि त्यांचा पराभव हे अटळ आहे. काय सांगाल पहिलवान, गाव भेट दौरा करत असताना तुम्ही दौरे केलेले आहेत, प्रतिभा पूर्ण झालेले आहेत जिल्हा परिषद गणातील, एकंदरीत वातावरण कसं वाटतं तुम्हाला? ही निवडणूक ही सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेली आहे. कारण मी फिरत असताना प्रत्येकाच्या मी भावना बघितल्या की लोकांची एकच म्हणणं आहे की बाबा पहिलवान तुम्ही सर्वसामान्य घरातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे आणि तुम्ही प्रत्येक माणसाला हवासा वाटणारा माणूस आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल आज ही गर्दी बघून तुम्ही आज सध्या फिरताय, पण ही या निस्ता आज ही गर्दी बाहेरगावची नसून ही माझ्यावर प्रेम करणारी सर्व सैदवळची जनता इथं उपस्थित राहिलेली आहे. की त्यांनी सांगितलं पहिलवान तुम्ही काय घाबरायची गरज नाही, तुम्ही जरी नौका असला तरी कामाला 100% पक्का आहे, प्रत्येकाला माहीत आहे, म्हणून माझ्या जनता पाठीशी आहे. त्यामुळे काय घाबरायचं कारण नाही. की लोक थोड्या वाढ वाटत होते की पहिलवान अरे तकल 3,500 मतदान आहे, तुमचं कसं होणार, तुम्हाला नंतर 3.5 नंतर तुम्हाला 1 म्हणायला लागणार. मी त्यांना सांगितलं फक्त 3 गावचं सोडून द्या, 14 गावं माझ्या पाठीमागं आहे. कुठल्याही गावात जाऊन म्हणा, तुम्ही कुठल्या टपरीवर जाऊ द्या, बाबा वडापाव ऐकणार असं म्हणलं तर मग तिथे निळे पहिलवान. प्रत्येकाची भावना आहे की बाबा आमच्या पाठीमागं खंबीरपणाने सर्वांनी उभं राहावं. माझ्या गावात
मी आव्हान करतो, अनेक वेळा आव्हान केलेलं आहे. मी पैलवान माणूस आहे. मला प्रत्येकाने बाबा फोन आले, पैलवान तुम्ही घाबरायची गरज नाही, तुम्ही लढायचं, आता थांबायचं नाही. म्हणून आज माझ्यावर प्रेम करणारी सर्व सैदवडची जनता माझ्या पाठीमागं आहे. मला ठामपणे विश्वास आहे, अजिबात माझी जनता माझ्या गावातली विरोधात जाणार नाही. फार मी टक्केवारी सांगणार नाही. मी साधासाहेब आहे, समोर सांगतो, जनता कधी किंवा कुणी काय वावड्या उठवल्या तुम्हाला माहीत नाही. तुम्ही मला सर्वांनी सांगा, तुम्ही पैलवानला किती जण ओळखतात, हात वर करून तुम्ही एकदा मला सांगा. तुम्हाला माहीत आहे वस्तात, ही माझे वस्तात आहेत. ह्यांचे वडील माझे वस्तात होते, माझी ज्यांनी चेटी शिवली ह्यांच्या वडिलांनी शिवली. माझी राजकीय प्रवास म्हणजे मी अपघातानं चर्मन साहेब यात आलेला आहे. मी एक उद्योगवाला माणूस आहे. मी प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेला माणूस आहे. मी प्रत्येकाला पाणी निर्माण करून देणारा निळे पैलवान आहे. मी रस्त्याने चालत असताना समोर तुम्ही मला कुठेही दाखवा, मी असं वर कोणाकडे बघितलं आहे, मी प्रत्येकाच्या पायाकडे बघण्याला. आणि मी बजरंग बलीचा भक्त आहे. मला वाकून जाण्याची मला सवय आहे. मी छाती काढून कधीच मी असा जाणारा माणूस नाही. मला 100% बजरंग बली मला शिकवण आहे. त्यामुळे तुमच्या नजमतसोबत होतो, तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही एक बार निळे पैलवानला संधी फक्त देऊन बघा. पैलवान काय किमया करतंय. तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे. बारसकर माझं म्हणजे मी खोटं सांगत नाही. मी जसं बाहेर बोललो असं माझी गाडी एकच आहे. मला समोरून 100 लोक भेटतील, मी गाडीतून एकटाच उतरतो. दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराची बघा गाड्या 11 आणि पुन्हा भेटणारे 10 जायचे. तुम्ही कुठला व्हिडिओ बघा तुम्ही. मी घरात जातोय, घरात मला मी चर्मन साहेब खोटं सांगत नाही. मी घरात गेल्यावर मला कमीत कमी रोज 11 वेळा ओवळलं जातं. मला खोटं सांगत नाही, मला बहीण नाही. प्रत्येकाने सांगितलं पैलवान तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ह्या 17 गावातल्या बहिणी तुमच्या पाठीमागं उभा आहे. मला कमीत कमी मला सांगायला आनंद होते, मला अंतकरण माझं भरून येते. कमीत कमी मला रोज 10 ते 11 वेळा माझी आरती होते. मी प्रत्येक बहिणीच्या पाया पडून त्या दक्षिण टाकतोय. त्यांनी सांगितलं पैलवान तुम्ही दक्षिण टाकायची गरज नाही, तुम्ही लोकांसाठी आतापर्यंत भरपूर केलं आहे. ह्याच्यापुढं तुम्हाला एवढंच सद्बुद्धी म्हणजे प्रत्येक सद्बुद्धी द्या की तुमच्या हातून कुठलंही वाईट काम माझ्या हातून होणार नाही. मी एवढी तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो. निळे पैलवान जर चुकला असेल तर तुम्ही मला साहेबाच्या समोर मी तुमची माफी मागतो. आणि तुम्ही एकदा मला फक्त संधी देऊन बघा. लोकांची कन्फ्यूज झालं की उमेदवार कोण आहे. उमेदवार पैलवान नसून आपलं बाळ आहे. बाळा समजले तर हात जोडून सांग, हे माझा बारका भाऊ आहे. तुम्ही पैलवान नसून या भावाच्या पाठीमागं तुम्ही उभा राहाल. मी साहेबाला पुन्हा एकदा विनंती करतो, साहेबा मला अशी संधी दे, मला अशी बुद्धी दे. वैर्याला सुद्धा कधीही मी चुकीचं म्हणणार नाही. तुम्ही कधीही बघा निळे पैलवान कुणाला जर त्याच्या आईला म्हणलं असेल तर मी आज वारसकर साहेब मी माघार घ्यायला तयार आहे. निळे पैलवान कुठल्या बहिणीकडे जर वर असं बघितलं असेल तरीसुद्धा माघार घ्यायला तयार आहे. निळे पैलवान कोणाचं 10 रुपये जर बुडवलं असेल तरी मी निवडणूक माघार तयार आहे. माझ्याकडून काही चूक झाली तरी मी माफी मागायला तयार आहे. मला माझ्या गावातल्या ना माझ्या रस्त्याने जाताना मला लहान पोरांनीचा हात केला तर त्याला मी हात चोल्या शेवट पुढं गेलेला माणूस नाही. मी बजरंगचा भक्त आहे, मी बाळूमामाचा भक्त आहे. तुम्ही माझ्या संग एक बार निळे पैलवानला संधी द्या. विकास केल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या पाठीमागं राजाभाऊ खरे, उमेश पाटील, चरणराज चौरे, रमेश बारसकर यांचे आपले साथ आहे. यांनी सांगितलं विजयराव डोंगरे ज्या टायमाला पैलवान वस्तात कुस्ती व्हायच्या अगोदरच माझा भगवंतानं हात वर केला आहे. कुस्ती झाल्यानंतर पैलवान घोषित केला जातो. पण ह्या निळे पैलवानला यावली गावात सिद्धेश्वर मंदिरात आमदार साहेबांनी हात धरून असा वर केला, पैलवान तुम्ही आता तयारीला लागा. उमेश पाटलाच्या मी त्यांच्या पाया पडलो. ही माझं काही काम नाही. मी एक उद्योजक माणूस आहे, मशीनवाला माणूस आहे. जर मी अडचणीत आलो तर माझा परिवार अडचणीत येईल. त्यांनी सांगितलं पैलवान तुम्ही भिवू नका, तुमच्या मागं आम्ही सर्व तालुका पाठीशी आहे, सर्व समजायचा आशीर्वाद आहे. आज ही जनता सांगते बारसकर साहेब प्रत्येक चेहऱ्यावर असो आहे, कोणी नाराज दिसत नाही. मी प्रत्येक माणसाला जर भेटलो तर प्रत्येक माणसाने सांगितलं पैलवान चहा पिऊन जावा. तुम्ही चहा पित नाही, तुम्हाला दूध देतो. तुम्ही दूध नाही, तुम्हाला साखर देतो. ह्यात 100% गोडवा निर्माण झालेला आहे. आणि गोडवा 100% 7 तारखेला येणाऱ्या आपल्या समोर तुतारेचे चिन्ह आहे. कुणीही गाफील राहू नका, कारण ही समोरची कमळाबाई डेंजर आहे. ह्यांची किड्या फिराय चालू राहतील. बॅटऱ्या टार्च ठेवा आणि त्याला शोधून काढा. निळे पैलवान
की निळे पैलवान धनवंत एक सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही एवढंच करा, मी तुमच्यासाठी 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी मी रस्त्यावर आहे. माझं ऑफिस नाही, माझं काय नाही, माझं लेटर पॅड माझ्या भावाचं माझ्या बगलत असेल. तुम्ही कधीही मला हाक मारा. निळे पैलवान 100% तुमच्या सेवेसाठी हजर आहे. मी एवढं बोलून माझ्या भाषणासमोर जय हिंद जय महाराष्ट्र. आज प्रचार दौऱ्याला वरवड सय्यद ओरडे देखील साहेबांना किंवा ग्रामदैवताला श्रीफळ वाढवून सुरुवात झालेली आहे. काय सांगाल एकंदरीत? आज माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील मुलाला आमदार साहेबांनी म्हणजे एवढी मोठी जबाबदारी देण्याची जी भूमिका मांडली आहे त्याचं मी आधी सर्व म्हणजे माझ्या मनापासून त्याचा आभार मानतो. आज ग्राउंडवर काम करत असताना एका सामान्य कुटुंबातील पोराला एक नेतृत्व करण्याची संधी देण्यामागे बी अनेक कारणं असू शकतात की बाबा त्यांनी त्यांच्या फोनवर अर्ध्या रात्री कुठं केलेली कामं, जनतेत म्हणजे जनतेसोबत असणारा संपर्क, या अशा अनेक गोष्टीचा कुठंतरी दौरा करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद 100% चांगल्या पद्धतीनेच लोकांचा रिस्पॉन्स आहे. कारण एका गरीब घरचं पोरग इथपर्यंत आले म्हणल्यानंतर त्याचा पाय कुठल्या कारणानं वाढायचा आणि का वाढायचा ही जनता स्वतः म्हणते. एका सामान्य कुटुंबातील पोराला कशासाठी मागं खेचायचं.